पावड बये दारुगा कोणाला बघ होम मिनिस्टर शाळेला उशीर होतो होम मिनिस्टर आज कामवाली बाई पण नाही आली होम मिनिस्टर पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा होम मिनिस्टर मानतेकर पैठणी घेऊन आला होम मिनिस्टर वहिनी उघडताना दा होम मिनिस्टर रोज पत्रिकेचं देणार होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर नमस्कार. होम मिनिस्टर होणार सून मी या घरची पॉवर्ड बाय एव्हरयूथ नॅचरल्स वॉलनट स्क्रबमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ज्योतिदीप सोसायटी जुना आयरे रोड डोंबिवली पूर्व इथे राहणाऱ्या चिरंजीव सौभाग्यवती कामशेनी जुईली रघुवीर उबाळे जुईली रघुवीर उबाळे या ताईला आपण भेटणार आहोत आणि आजच्या भागात आपण तिला बोलता करणार आहोत. माहेर सासरचे सगळेच आलेले आहेत. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. बघूया काय म्हणते आमची ताई. हाय, मी जुईली उबाळे. मी कमर्शियल आर्टिस्ट आहे. माझं नाव नितेश पवार आहे आणि मी ॲनिमेशन इंडस्ट्रीमध्ये काम करतो. आमच्या दोघांचे विचार टोटली वेगळे आहेत. तरी आमच्यात खूप अंडरस्टँडिंग आहे. त्याला राग पटकन येतो. जुईलीचा प्लस पॉईंट म्हणजे ती सगळ्यांमध्ये पटकन मिक्स होते. मी पेस्ट्रीज खाल्लेल्या त्याला अजिबात आवडत नाही. पेस्ट्रीसारखी गोड बायको मिळायला नशीब लागतं. आयुष्यातला जोडीदार असावा तो नितेश सारखा. मला माझी लाईफ पार्टनर मला अंडरस्टँड करणारे पाहिजे होती आणि ते गुण जुईलीमध्ये आहेत. येत्या 12 मेला आमचं लग्न आहे. तुम्हाला सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे. लग्नाला यायला विसरू नका. होणार सून मी नमस्कार भाऊजी. खूप टेन्शन आलंय त्यांना. हात थरथरायला लागलेत. नमस्कार. काय पाठ नमस्कार. केलंय? उखाणा हा उखाणा पाठ केलाय केलाय. म्हणा. इंग्रजीत म्हणतात चंद्राला मून. नितेशचं नाव घेते आहे होणार पवारांची सून. हो का? वा वा वा. द्या ओळख करू. माझे मिस्टर होणारे नमस्कार. नितेश पवार. माझ्या सासूबाई. नमस्कार. माझे सासरे. नमस्कार. माझे बाबा. नमस्कार बाबा. माझी आई. नमस्कार. माझी आई. माझी आजी सासू. नमस्कार. नमस्कार. ही माझी भाची. बरं बरं. हवा भाचा. हां. मामी. माझ्या मावस सासू. त्या पण मावस सासू. त्यांची मुलगी. नमस्कार. ही माझी बहीण. नमस्कार. ही माझी काकी सासू. बरं माझी बहीण बरं बरं. आणि माझी मावस सासू. नमस्कार. चला आता सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार भाऊजी. कुठलं माहेर तुमचं? माझं माहेर डोंबिवलीचं. म्हणजे आता झालं का सासर? सासर म्हणजे असं एंगेजमेंट झाली आहे. मग लगेच कुठे झालं अजून सासर? झालंच ना अर्ध. कसं अर्ध झालं? आता एंगेजमेंट झाली ना. म्हणजे अर्ध झालं? हां. कुठे गेलं बालपण? माझं बालपण सगळं डोंबिवलीमध्येच. डोंबिवलीतच. डोंबिवलीत कुठे? डोंबिवलीला आयरे रोड. आयरे रोड. ईस्टला. काय करायचे बाबा? बाबा टाटा मिलमध्ये होते परेलला. आणि आई? आई नर्स होती माझी. आता रिटायर्ड आहे. अच्छा. आणि सासरी जाणार म्हणजे कुठे जाणार? मी कांदिवलीला जाणार. काय स्वप्न कसं म्हणजे काय चित्र रेखाटलं होतं सासरबद्दल? कसं पाहिजे काय पाहिजे असं काय ठरवलं होतं? मला सासू सासरे हवे होते. मेन म्हणजे घरात एकत्र राहणारे. असं ॲक्च्युली लांब नको होतं पाहिजे आम्हाला. म्हणजे असं लांब लांब नाही राहायचं. एकत्रच राहायचं सासू सासऱ्यांनी पण. आणि नवऱ्याचं चित्र असं होतं की नवरा अंडरस्टँडिंग असावा. बरं. जो समजून घेणारा असावा आणि माझ्यावर प्रेम करणारा असावा. अरे वा. फक्त तुमच्यावरच प्रेम करणारा म्हणजे माझ्या सगळ्या जे पण आहेत जे माझी जवळची नाती आहेत त्यांच्यावर सुद्धा तेवढंच जीव. पण तुमच्यावर सगळ्यांसारखंच करणारा असावा का तुमच्यावर थोडं जास्त करणार? माझ्यावर थोडंसं जास्त करणारा. थोडंसं जास्त. आणि मग असा कुठे शोधला तुम्ही? आम्ही एकाच ऑफिसमध्ये होतो मुलुंडला. अरे वा. स्वतःच शोधलेला आहे हा. बोलवता का त्यांना? हो बोलवा लगेच या. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. तुमचं बालपण कुठलं? माझं कांदिवलीचं. कांदिवलीला कुठे? समतानगर. समतानगर. हो. शाळा कुठली? शाळा मी ॲक्च्युली पायनियरला होतो. पायनियरला होता. कांदिवली स्टेशन. बालपण सगळं समतानगर मध्ये. समतानगरला. तुमच्या घरात कोण कोण आहेत? माझ्या घरात माझे आई वडील आणि मी. काय करतात आई बाबा? आई हाऊसवाईफ आहे आणि बाबा जॉबला जातात. तुम्ही एकुलते एक? हो. फार लाडके.
फार लाडके असं म्हणणार नाही. एकुलता एक फार लाडके वगैरे आहे. लाडका नाही काय मग कुठे कसे भेटले? आम्ही एकाच ऑफिसमध्ये होतो. ऑफिसमध्येच आमची ओळख झाली. ओळख झाली ठीक आहे, पण पहिल्यांदा तुम्ही जेव्हा त्यांना बघितलं तेव्हा काय तेव्हाच ठरवलं का? नाही असं काहीच नाही. मग जेव्हा मी ऑफिस सोडलं त्याच्यानंतर आमचं रिलेशन स्टार्ट झालं. म्हणजे आम्ही तेव्हा म्हणजे ते तिथेच होते हा का? ते अजूनही तिथेच आहेत. मी जॉब सोडला तो. मग काय केलं तू? नाही मी काय केलं नाही ऍक्च्युली. मग काय झालं? नाही काय झालं नाही. जस्ट सहज ओळख म्हणून आम्ही बोलत होतो. तर सुरुवातीला असं बोलायला लागलो म्हणजे आम्ही एकाच ऑफिस बसल्यामुळे मग आमचं त्याचं वेगळं डिपार्टमेंट आहे, माझं वेगळं डिपार्टमेंट आहे. पण त्याच्यामुळे मला असं कुठे ना कुठे वाटलं ओळख झाली पाहिजे. मग बोलता मग फायनली या डिसिजनपर्यंत आलो. हो, लग्नाच्या निर्णयापर्यंत आला. निर्णयापर्यंत आलो. पण मग तुम्ही तिकडनं डायरेक्ट डोंबिवलीला गेलात का? हा कुठून? नाही तुम्ही हा ऑफिस नंतर तुम्ही डोंबिवलीत ना? हा मी डोंबिवलीत राहिले. आणि हे समतानगर. हो. मग काही संपर्कच नव्हता? होता ना. नंतर ऑफिस नंतर जास्त आमचं फोन कॉल्स चालू झाले ॲक्च्युली. हा. आम्ही फ्रीलान्सिंग जॉब करायचो त्याच्यामुळे जास्त आमचं बोलणी व्हायची. मग पुढे काय झालं? मग आमचं तर कधी कुठे कोणी कसं प्रपोज केलं? काय नाही असं प्रपोज म्हणजे मिस केलं. तुम्हीच केलं? प्रपोज म्हणजे म्हणजे तुमची इच्छा काय आहे? आणि असंच प्रपोज केलेलं बरोबर आहे, मान्य आहे तुम्हाला? असंच नाही जरा स्टायलिशमध्ये प्रपोज केलं. स्टायलिश प्रपोज करायला पाहिजे. प्रपोज करायला पाहिजे म्हणजे कसं काय हो? असं एकदम फिल्मी स्टाईलमध्ये असं काही. केलंच नाही प्रपोज? मग आता करा. एकदा झालेलं असं म्हणजे तलावपालीला आम्ही बसलेलो ठाण्याला आणि पाऊस पडत होता आणि समोरून एक फुलवाला येत होता. टोपलीमध्ये फुल घेऊन येत होता आणि मस्त पाऊस पण पडत होता. सडनली तो फुलवाला येऊन बसला आणि त्या फुलवाल्याने ना ती टोपली बाजूला ठेवली आणि टोपलीमधून एक गुलाबाचं फुल घेतलं आणि त्यांनी मला दिलं. म्हणजे एकदम ते तो इन्सिडन्स असा होता की तिथे जस्ट तिला पाहिजे होतं फुल गुलाब पाहिजे होतं आणि तिला नको बोल आपल्याला निघायचं आहे म्हणे. पाऊस चालू झालेला. तर तिकडून अचानक कोणतरी असं दुसरा एक पेअर आला आणि मग त्या मुलाने त्या मुलीला त्याच्यातून गुलाब त्याने घेतला आणि त्याला दिला. तुम्ही बघितलं? हो मी बघितला. म्हणजे आमच्या बाजूलाच ठेवलेलं त्याने. ते बरं झालं. तर माझ्या बाजूला मी काढून दिला पटकन दिला. अरे वा, कसं झालं हा एकदम तो एक असं म्हणतात ना ड्रीम काइंड ऑफ ड्रीम एकदम फिल्मी टाइप झालेलं फिल्मी म्हणू आहे. शकतो आपण त्याला. हा अनएक्सपेक्टेड. म्हणजे हे म्हणजे फुल एकदम रेनिंग हे होतं. अरे पाऊस झाली, हा, क्या पाऊस, बात आहे. हो. वा, वा, वा. असंच होता. म्हणजे आता त्या सांगताना सुद्धा तो प्रसंग त्यांच्या नजरेसमोर दिसतोय हा त्यांना. हो ना? बरोबर. बरं आत्ता प्रपोज करायचं असेल तर कसं करा? म्हणजे प्रपोज करायचं असेल तर कसे कराल सांगा ना. रिली मॅरी मी. हा? Yes. हा? अरे बापरे, अरे बसून कसं कराल? बस त्या आई का? हो माझी आई आहे. आई सांगतायत कसं प्रपोज कर. खाली बस, गुडघ्यावर टेक, गुडघा टेक. हा आई तसं 10 वर्ष कॅमेरा सतत बघतो त्याच्यामुळे सगळे आलेले आहेत एक्सपिरियन्स. होय ना? कर बाबा कसं ते प्रपोज. आता आई सांगते तसं. हा अरे बापरे, जुई, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. माझं पण तिच्यावर खूप प्रेम आहे. माझ्याशी लग्न करशील का? काय रे देवा, मला तर शाहरुख खानला वगैरे बघितल्यासारखं वाटतं. माझा ऍक्टर फेवरेट ऍक्टर आहे शाहरुख खान. हो ना? बरं प्रपोज कधी केलं मग? किती वर्षांनी? 1 वर्ष झाली आमच्या रिलेशन. हो हा प्रपोज करून. हो मग घरी कधी कळवलं? दिवाळी. घरी हा दिवाळीच्या वेळेला मग काय फटाके वाजले? नाही असं काय. फटाके वाजवून नंतर सांगितलं. आधी फटाके फटाके वाजवले वाजून मग घेतले. सांगितलं. हा पण लगेच होकार झाला हो दोघांच्याही घरून. हो ना, बरं झालं. मग काय लग्नाची तारीख ठरली? 12 मे. 12 मे. 12 मे कुठे करतायत? 2014. कांदिवली कांदिवली. संतानगर शाळेचा सभागृह. अच्छा, समतानगर मध्येच का? बरं आता तुम्हाला दोघांना एकमेकांबद्दल किती एकमेकांची माहिती आहे ते आपण बघणार आहोत. ओके. बघूया कोणाची जास्त उत्तरं बरोबर येतात. आमच्या ताईची आवडती नटी कुठली? नटी हा. कटरीना कैफ. कटरीना कैफ. चुकलं. कोण हो? काजल. काजोल. काय हो, सांगितलं होतं ना तुम्हाला? नाही सांगितलं. माहीतच नाही, कधी विचारलं नाही तुम्ही. बर, या कशाला घाबरता? उंदीर वगैरे असं काय दिसलं तर उंदीर 1000 उत्तर दिलीत तरी बरोबर येऊ शकत नाही, अशा गोष्टीला त्या घाबरतात. सासूला गावर. चूक.
बरं आता सांगा कशाला घाबरता तुम्ही सांगा. अळीला. अळीला. काय हे उत्तर कोणी अपेक्षित तरी धरलं असेल का? नाही अपेक्षित नव्हतं, पण तिनं सांगितलेलं जेव्हा त्याच गुलाबाच्या पकांमध्ये तिला अळी सापडलेली तेव्हा तिने सांगितलेलं. हो का? पुढचं, तुमच्या दोघांची कुठल्या वर्षी कुठल्या महिन्यात कोणत्या वर्षी तुमची भेट झाली? ऑगस्ट. आणि इयर? 2011. अभिनंदन, बरोबर उत्तर. थँक्यू. चला एक उत्तर बरोबर. याला कोणत्या देशात फिरायला जायचंय? USA. काय हो सांगा कुठे जायचंय? मलेशिया. कधी बोलल्या नाहीत? नाही कधी बोललीच नाही. नाही विषयच नाही झाला. नाही. मग आमच्याकडे सगळं बोलले. ओके. ताईच्या शाळेचं नाव सांग. डोंबिवली विद्या मंदिर. चुकलं. काय हो? आदर्श विद्यालय. नाही, किती उत्तरं बरोबर आली? एकच. एक. आणि आता पुढचे प्रश्न तुमच्यासाठी. किती नंबरचे शूज वापरतात मिस्टर? का आता लग्नात पळवापळवी होईल ना, हो. मग त्यासाठी आणायला लागतील. 10 नंबर. चुकलं. किती हो? 9 नंबर. कळलं तेव्हा. आता 9 नंबर लक्षात ठेवा. 9 नंबर. आवडता गायक त्यांचा? नाही सांगा. कैलाश खेर. गाणं गा त्यांचं एखादं. टूटा टूटा एक परिंदा ऐसे टूटा कि फिर जुड़ ना पाया. अरे वा. ओ लूटा लूटा किसने उसको ऐसे लूटा कि फिर उड़ ना पाया. वा, अभिनंदन. थँक्यू. मिस्टर कोणत्या प्राण्याला घाबरतात पण तरीही तो प्राणी त्यांना खूप आवडतो? कुत्रा. चूक. उत्तर ऐकून चेहरा बघा कसा होईल तुमचा. कोण हो? टायगर. वाघ. बरं ते पाकिट असतं ना, ते कुठल्या खिशात ठेवतात? डाव्या. अभिनंदन, बरोबर आलं. आणि सासूबाईंचं माहेरचं आडनाव काय हो? ह्यांचं आडनाव नेवरेकर. अरे वा, मी 3 उत्तरं बरोबर आली. अभिनंदन. you. तुमची 3 उत्तरं बरोबर आली. तुमची 1 उत्तर बरोबर आलं. तुमची 3 आणि तुमचं 1 उत्तर बरोबर आलं. आणि आता घ्या दोघांनी मिळून ही तुळशी वृंदावन, म्हणजे दोघांना हे तुळशी वृंदावन आणि त्याचबरोबर एक छोटासा आहेर. आणि जेवढी उत्तरं बरोबर येणार तेवढं बक्षीस मिळणार. थँक्यू. नमस्कार. सगळं सासर एकवटलंय. नमस्कार. नमस्कार. बाहेर पण एकवटलंय. सगळे एकदम आनंदात आहेत. खूप छान. बरं आधी मला सासूबाईंना विचारायचं, सासूबाई काय अपेक्षा आहे तुमची सुनेकडून? एक अपेक्षा किंवा काय तिने बदल केला पाहिजे किंवा काय अट आहे? अट म्हणजे आताच्या मुली कसं निदान स्वतःच आटपतात आणि निघून जातात. आम्हाला असं वाटतं सून आल्यानंतर आम्हाला काहीतरी थोडासा विश्रांती मिळावी किंवा बदल व्हावा, जेवणाच्या याच्यातनं किंवा नेहमीच्या रहाट गाठाचा सुटका व्हावी अशी इच्छा असते. तर जेणेकरून आमचा विचार त्यांनी सुद्धा करून जर सकाळची काही कामं आमची ती थोडीशी हलकी केली तर अति उत्तम आहे. काय आई तुमचं काय म्हणणं आहे? करायला पाहिजे, पण वेळेअभावी आणि आताच्या मुलींना जरा काम केलं की थकल्यासारखं वाटतं आणि थकतातच. त्यामुळे होईलच असं हे होत नाही. काय हो तुमचं काय म्हणणं आहे? हो ठीक आहे, म्हणजे तिने आईला मदत केली पाहिजे. आय मीन काम पण लवकर होईल आणि दोघांमध्ये अंडरस्टँडिंग आणि बॉन्डिंग पण तेवढीच वाढेल. त्यामुळे तुमचं म्हणणं आहे तसं केलं पाहिजे. हो केलं पाहिजे. ते घरचं करून बाहेरचं पण केलं पाहिजे. नाही असं म्हणत नाही. घरचं म्हणजे आता तर बोललात. घरचं म्हणजे थोडीशी मदत घरची केली पाहिजे, तिने कामं केली पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? घरातलं काम करणं भागच आहे स्त्रीला, परंतु ऑफिसमध्ये वेळेवर जाणं, त्यांच्या काही टार्गेट्स असतात त्याच्यामुळे त्यांना दडपण असतं. तर घरातलं जरी नाही उरकलं तिने तर त्याच्यासाठी सासरकडच्यांनी तिच्यावर राग मानून घेऊ नये. सासूबाईंनी, सासऱ्यांनी किंवा नवऱ्यांनी नक्कीच कोऑपरेट तिच्यासोबत करावं असं माझं म्हणणं आहे. बरं तुमचं काय सगळ्यांचं म्हणणं आहे? केलंच पाहिजे. ते सांभाळून भाजी पोळी करायला हवी की नको? घरातल्या महा करायलाच हवी. करायला हवी. माणसांना चपाती पाहिजेत, त्यानंतर आपली चपाती करणं भागच आहे. आतापर्यंत आम्ही जरी इतकं कष्ट वगैरे केले किंवा काय केलं तरी ते मुलांसाठीच करतो. पण आत्ताची जी परिस्थिती आहे ती कॉम्प्युटर युगामधली परिस्थिती आहे. मुलांना पण त्या वेगाने पुढे धावावं लागतं. त्यामुळे घरामध्ये तेवढा वेळ देता येईलच असं नाही आहे. त्याच्यासाठी दुसरे पर्याय पण आहेतच. जर आपला पगार जर समजा व्यवस्थित असेल तर आपण त्याच्यासाठी घरामध्ये दुसऱ्या मेड वगैरे ठेवू शकतो त्याच्यामध्ये.
तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं हे आहे की मी करणार नाही असं नाही, पण म्हणजे माझं जे फील्ड आहे त्या फील्डशी रिलेटेड आम्हाला टायमिंगचं खूप हे असतं की म्हणजे लेट नाईट्स होतात, तर त्याप्रमाणे जसं जमेल तसं मी करणार. म्हणजे असं नाही बोलू शकत मी, पण थोडं कोऑपरेट माझ्या सासरकडच्यांनी पण मला तेवढं केलंच पाहिजे. काय रे देवा, एवढ्या अपेक्षा. बरं, आता मला तुम्हाला विचारायचं आहे की त्यांच्याकडनं हां, ज्यांच्यावर विश्वास ठेवून तुम्ही त्या घरात जात आहात त्यांच्याकडून तुमच्या 3 अपेक्षा सांगा. पहिली एक अपेक्षा आहे की नॉर्मली सून जेव्हा सासरी जाते तेव्हा कधी म्हणजे असं नाही, पण नॉर्मली होतात सासू सुनांमध्ये भांडणं होतात, काही मिसअंडरस्टँडिंग होतात. तर त्या याच्यामध्ये जे रॉंग आहे ना त्याला रॉंगच मानलं पाहिजे, आणि जे राईट आहे म्हणजे जी व्यक्ती राईट आहे, भलो मग ती आई असू दे किंवा बायको असू दे, ती मग राईटच किंवा रॉंग म्हणजे त्यांनी ते व्यवस्थित हे केलं पाहिजे, इक्वली त्यांचं काय बोलतात त्याला समतोल निर्णय समतोल त्यांनी साधला पाहिजे तेवढा. की एक अपेक्षा कळलं का तुम्हाला? काय खरं नाही तुमचं. दुसरी अपेक्षा की काही वर्षानंतर आता मी सध्या जॉब करते, पण नंतर म्हणजे आता मला आवडेल जॉब करायला, पण कधी असं वाटलं म्हणजे 5-6 वर्षानंतर असं की नाही मला आता जॉब नाही करायचा आहे, तर मग मी जॉब करणारच नाही अशी माझी इच्छा आहे. बोललेलं आहे त्यांच्याशी असं म्हणजे असं नाही बोलली आहे, पण माझी एक अपेक्षा आहे त्यांच्याकडनं. अच्छा, 2. तिसरी अपेक्षा की जी गोष्ट मला पाहिजे, जी गोष्ट मला आवडते ती मी घेणार म्हणजे घेणारच. अच्छा, दादागिरीच. मला पाहिजे म्हणजे पाहिजे, मग मी ती घेणारच, अशी माझी तिसरी अट आहे. बरं, तुमचं काय म्हणणं आहे आधी ते सांगा. नाही सर, पहिली गोष्ट म्हणजे दोघांना समतोल हे करता करता माझा समतोल कुठे ना कुठे बिघडू नये याची मी काळजी घ्यावी. दुसरी गोष्ट अंडरस्टँडिंग तिने असं माझ्या फॅमिलीबरोबर अंडरस्टँडिंग राहावं. नोकरीबद्दल जे म्हटलंय नोकरीबद्दल डिपेंड्स. 7-8 वर्षानंतर फायनान्शियल सिच्युएशन त्यावेळेला जशी असेल त्याच्यावर आम्ही निर्णय करू. ती बोलली की मला पण असं वाटलं की आता नाही करायला पाहिजे, घरी तिचं वेळ देण्याची तिची गरज आहे, त्यावेळेला तिला सांगितली की बस झालं. किती समजूतदार आहेत दोघे. ह्या दोघांच्याही अपेक्षा पूर्ण हो, आणि त्यापेक्षा अशा अपेक्षा न हो ज्याच्यामुळे समतोल बिघडेल, आणि त्याचबरोबर सगळा समतोल राखून दोन्ही कुटुंब आनंदाने नांदो असं म्हणत एव्हरयूथ नॅचरल्स यांच्याकडून हे गिफ्ट हॅम्पर. अभिनंदन. नमस्कार. अरे वा, सासर माहेर सगळं एक झालेलं आहे. ताई, माहेर सोडून सासरी जाणार हो की नाही? खरेदी सुरू आहे, सगळं म्हणजे जे काही शक्य आहेत ते सगळे हट्ट आणि लाड आईबाबांनी पुरवले, बरोबर ना? मग आता हे जे काही दिवस राहिलेले आहेत तेव्हा एकटी असताना काय मनात विचार सुरू असतात सतत? आई बाबा कसे राहतील, म्हणजे त्यांची हुरहुर लागत राहणार सारखी, स्पेशली बाबा. बाबांवर खूप प्रेम. हो. आता मला तुम्हाला विचारायचं आहे की सासरी येणार आहे आता ही गृहलक्ष्मीच्या पावलाने, तुम्ही काय विश्वास द्याल आमच्या ताईला? विश्वास म्हणजे काय, मी तिला नेहमी सांगत असते. आता होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी मी तिला फोन करायला सांगितलेले. होय ना? म्हणजे मी आजच्या जनरेशननी विचार करते. वा वा. म्हणजे मी तिला काय सांगते, आपली पण त्याच्याप्रमाणे आपली पण केमिस्ट्री जुळली पाहिजे. अरे वा. हे मोबाईलवर केमिस्ट्री जुळवतात, मी तर म्हणते प्रत्यक्ष येऊन केमिस्ट्री जुळवतात, मनाची जुळली पाहिजे. वा वा वा. त्यामुळे काळजी करू नका सासूबाई. टेन्शन असं काही फ्रेंड सारखंच आहे. किती छान, आणि असेच राहा. आता मला बघायचंय ताई, एक आव्हान तू स्वीकारणार का? ते आव्हान तू कशी पूर्ण करते? या रेषेच्या अलीकडनं हा चेंडू इथून टाकायचा आणि पलीकडे असलेल्या त्या ग्लासमध्ये तो चेंडू गोळा व्हायला पाहिजे. मला असं वाटतं ताई, आम्ही तुला फक्त 10 चेंडूंचंच आव्हान देतो, म्हणजे 10 चेंडूत नाही जमलं तर इकडे 10-20. हा, बघूया काय होणार. वेळ सुरू झाली, घ्या.
10. बघूया काय करतायत. या ओ 20. या आपण यांच्या कोण? मी मामे बहीण आहे तिची. मामे बहीण. बघूया काय करते मामे बहीण. अभिनंदन. तुमचं नाव काय? तुम्ही कुठे असता? प्रतिभा पवार. कुठे? मी ठाण्याला असते. ठाण्याला असता. अभिनंदन. Thank you. अगदी धावून आलात आमच्या ताईसाठी. आणि झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुमचं. थँक्यू सो मच. हे बक्षीस तुमच्यासाठी. अभिनंदन. उबाळेंच्या घरात वाढलेली आमची ताई आता पवारांच्या घरात चाललेली आहे गृहलक्ष्मी बनून. त्या ताईला खूप शुभेच्छा देऊया तिच्या सुखी संसारासाठी. आणि होणार सून आता ताई आमची त्या घरची असं म्हणत तथास्तु पुणे यांच्याकडून देऊया ही पैठण. अभिनंदन. होम मिनिस्टर होणार सून मी या घरची पॉवर्ड बाय एव्हरयूथ नॅचरल वॉलनट स्क्रब चा हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.